नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्याख्यानामध्ये आपण प्रामुख्याने मानवी संसाधन व्यवस्थापनाची जी एक महत्त्वाची प्रक्रिया किंवा कार्य आहे ते म्हणजे मनुष्यबळाचं नियोजन. या नियोजन प्रक्रियेचे व्यवसायाच्या दृष्टीने असणारे फायदे किंवा गरज या मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण मनुष्यबळ नियोजन प्रक्रियेतील विविध टप्पे किंवा पायऱ्या यांचा अभ्यास करणार आहोत. मनुष्यबळ नियोजन ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. व्यवसायाच्या परिस्थितीमध्ये सातत्याने बदल हे होत असतात. त्या बदलानुसार मनुष्यबळाच्या संदर्भातला निर्णय हा व्यवस्थापनाला घ्यावा लागतो आणि त्यामुळे मनुष्यबळ नियोजन ही सातत्यपूर्ण चालणारी अशी प्रक्रिया आहे. या नियोजन प्रक्रियेतील पहिला महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे व्यवसायाची संघटनात्मक उद्दिष्ट निश्चित करणं. कोणत्याही व्यवसायाची निर्मिती किंवा सुरुवात ही विशिष्ट उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी होत असते आणि म्हणून मनुष्यबळ नियोजनाचा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे संघटनेचं उद्दिष्ट निश्चित करणं किंवा ठरवणं. कारण उद्दिष्टांचा परिणाम हा मनुष्यबळ नियोजनावरती होत असतो आणि म्हणून संघटनेत कोणत्या प्रकारचं उत्पादन घ्यावायचं आहे, उत्पादनाची गुणवत्ता किंवा दर्जा हा कसा ठेवायचा आहे, याबाबतचं प्रशासकीय उद्दिष्ट पूर्ण झालं की मग मनुष्यबळ नियोजनाची पुढची प्रक्रिया ही सुरू होते आणि म्हणून प्रामुख्याने उद्दिष्ट निश्चित करणं हा नियोजन प्रक्रियेतला पहिला महत्त्वाचा टप्पा आपल्याला सांगता येईल. नियोजन प्रक्रियेतील दुसरा टप्पा आहे तो म्हणजे मनुष्यबळाचं नियोजन करणं किंवा मनुष्यबळाचा अंदाज वर्तवणं. एकदा संघटनेचं उद्दिष्ट निश्चित झालं की त्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी भविष्यात किती कामगारांची आवश्यकता लागणार आहे याचा अंदाज वर्तवला जातो आणि त्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 2 टप्प्यांचा समावेश केला जातो. त्यातील पहिला टप्पा आहे तो म्हणजे भविष्यातील कामगारांची आवश्यकता. व्यवसायाला आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणजेच जर जो उत्पादन विभाग असेल तर उत्पादन विभागाला आपल्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी कोणत्या शैक्षणिक दर्जाचे किंवा कोणत्या कौशल्याचे किती कामगार आहेत हे समजतं आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होतो तो म्हणजे भविष्यातील कामगारांचा पुरवठा. व्यवस्थापनाला भविष्यात किती कामगारांचा पुरवठा लागणार आहे हे उत्पादन आणि इतर विभागांच्या गरजेतून निश्चित होत असतं आणि आवश्यकतेनुसार अशा प्रकारचे कर्मचारी हे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. नियोजन प्रक्रियेतील तिसरा टप्पा आहे तो म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये मनुष्यबळाचा जो अंदाज वर्तवलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला भविष्यात लागणाऱ्या कामगारांची गरज आणि सद्यस्थितीमध्ये असणाऱ्या कामगारांचा पुरवठा या 2 गोष्टींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून जर भविष्यात कामगारांची आवश्यकता आणि भविष्यात लागणाऱ्या कामगारांची संख्या ही सद्यस्थितीमध्ये बरोबर असली तर नियोजन प्रक्रियेतील पुढच्या टप्प्यांची गरज किंवा आवश्यकता भासत नाही आणि ती प्रक्रिया याच ठिकाणी थांबते. म्हणजे थोडक्यात भविष्यात किंवा पुढे कुठल्याही प्रकारची कृती करण्याची गरज ही राहत नाही. परंतु जर भविष्यातील कामगारांची आवश्यकता आणि कामगारांचा पुरवठा यामध्ये फरक असेल तर मात्र नियोजन प्रक्रियेमध्ये अजून पुढील काही टप्प्यांचा समावेश हा केला जातो.
मग आता ही तफावत सर्वसाधारणपणे किंवा हा फरक दोन प्रकारचा असू शकतो. एक तर कामगारांची आवश्यकता आणि पुरवठा यामध्ये गरजेपेक्षा कामगार हे अतिरिक्त किंवा जास्त झालेले असतात. अशा वेळेला नियोजन प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाला जी महत्वाची कृती किंवा कार्य करावे लागतं ते म्हणजे अतिरिक्त कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सेवानिवृत्ती घेण्यासाठी तयार करावं लागतं, ज्याला आपण व्हॉलंटरी रिटायरमेंट असं म्हणतो. कर्मचारी स्वेच्छेने निवृत्ती घेण्यास तयार नसतील, तर व्यवस्थापनाला कामगारांची संख्या कमी करण्याबाबतचा निर्णय हा घ्यावा लागतो किंवा काही कामगारांची सेवा ही औद्योगिक किंवा कामगार कायद्यातील तरतुदीनुसार समाप्त करावे लागते. याउलट भविष्यातील कामगारांची आवश्यकता आणि कामगारांचा केला जाणारा पुरवठा यामध्ये कमतरता जाणवत असेल, म्हणजेच कर्मचाऱ्यांची टंचाई व्यवस्थापनाला उद्भवत असेल, तर मात्र या ठिकाणी वेगळ्या प्रकारची कृती ही व्यवस्थापनाला करावी लागते. मग जर कर्मचारी पूर्ण क्षमतेने उपलब्ध होत नसतील किंवा तत्परतेने कर्मचाऱ्यांची भरती करणं शक्य नसेल, तर इतर व्यवसायातून काही कर्मचारी हे भाडेतत्त्वावरती घेतले जातात आणि व्यवसायाची मनुष्यबळाची गरज ही पूर्ण केली जाते. व्यवसायातील काही महत्त्वाच्या पदांवरती काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची टंचाई ज्यावेळेला भासते, त्यावेळेला व्यवसायामध्येच कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढच्या पदावरती बढती देऊन त्या पदाची गरज ही किंवा कमतरता दूर करण्याचा प्रयत्न हा व्यवस्थापनाकडून केला जातो. किंवा अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध होत नसल्यास सद्यस्थितीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनाच ज्यादा तास काम करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि त्यांना ज्यादा तासाचा किंवा ज्यादा कामाचा मोबदला हा कंपनी कायद्यानुसार दिला जातो. आहे त्या मनुष्यबळाकडून मनुष्यबळाची गरज पूर्ण करून घेण्यासाठी त्यांना अधिक किंवा चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून कामगारांची म्हणजेच मनुष्यबळाची टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि याबरोबरच व्यवसायातील काही कामं ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केली जातात, ज्यामध्ये विशिष्ट प्रकारचं काम करण्यासाठी एखाद्या संस्थेला किंवा ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि कॉन्ट्रॅक्टर हा आपल्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने व्यवसायाची जी काही कामं आहेत ती कामं पूर्ण करून देतात आणि त्याद्वारे मनुष्यबळाची गरज ही पूर्ण केली जाते. नियोजन प्रक्रियेतील पुढचा टप्पा आहे तो म्हणजे कामगारांना अभिप्रेरणा देणं. मनुष्यबळ नियोजनामध्ये कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करणं महत्वाचं असतं. कर्मचाऱ्यांना अभिप्रेरणा देण्यासाठी आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांचा समावेश हा करावा लागतो. व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी व्यवसायाला अधिकाधिक क्षमतेने मनुष्यबळ प्राप्त करून द्यावं किंवा त्यांच्या कार्यक्षमतेचा व्यवसायाला अधिक चांगल्या प्रकारे वापर करता यावा, यासाठी कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि आर्थिकेतर अभिप्रेरणा ह्या दिल्या जातात. अशा प्रकारच्या अभिप्रेरणेसाठी कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन हे केलं जातं, ज्याद्वारे कर्मचाऱ्यांची गुणवत्ता ही व्यवस्थापनाला समजते आणि ज्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता अधिक आहे किंवा ज्या कर्मचाऱ्यांमुळे व्यवसायाला फायदा होणार आहे, त्यांना अधिक वेतन देऊन अभिप्रेरित करण्यात येतं. ज्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी आहे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची देखील गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न हे व्यवस्थापनाकडून केले जातात. आणि नियोजन प्रक्रियेतील शेवटचा आणि महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या आवश्यकते किंवा गरजेचे निरीक्षण करणे. व्यवस्थापन कामगारांच्या आवश्यकतेचे निरीक्षण करत असतं
संघटनेमध्ये प्रत्यक्ष आवश्यकतेपेक्षा काही जादा प्रमाणात कर्मचारी हे असणं अपरिहार्य असतं. कारण सध्या अस्तित्वात असलेले कर्मचारी कदाचित दुसऱ्या संघटनेत जाण्याची शक्यता असते. अलीकडे कर्मचारी सोडून जाण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावरती असलेलं आपल्याला दिसून येईल. अशा वेळेला जर अतिरिक्त कर्मचारी हे व्यवसायामध्ये नसले, तर अचानक कर्मचारी सोडून गेल्यामुळे व्यवसायाच्या उत्पादन क्षमतेवरती आणि कार्यक्षमतेवरती त्याचा निश्चितच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवढी जेवढ्या मनुष्यबळाची व्यवस्थापनाला गरज असते, त्यापेक्षा थोडे कर्मचारी व्यवसायामध्ये अधिक कार्य ठेवणं हे व्यवस्थापनाच्या दृष्टीने केव्हाही फायदेशीर असतं. कारण अशा प्रकारे कर्मचारी सोडून गेल्यास किंवा काही कर्मचारी निवृत्त झाल्यास रिकामे झालेले जी जागा आहे किंवा जी मनुष्यबळाची कमतरता आहे, ती त्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांमुळे भरून काढणं हे शक्य होतं. सर्वसाधारणपणे मनुष्यबळ नियोजन प्रक्रियेमध्ये ह्या काही टप्प्यांचा, अवस्थांचा समावेश हा केला जातो. आजच्या व्याख्यानामध्ये प्रामुख्याने आपण नियोजन प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे आणि अवस्था यांचा सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे. व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाचं जे एक महत्त्वाचं कार्य किंवा व्यवसायातील जे एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, ती म्हणजे कार्य पृथक्करण किंवा कार्य विश्लेषण ही संकल्पना विविध मुद्द्याच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.